आदरणीय अब्दुल साहेब बेनके साहेब त्यांना मी दमदार का म्हणलो का एवढा मोठा भल्ला मोठा सभामंडप जर आमदार साहेबांनी बांधला नसता तर आपण एवढी माणसं इथं बसलो नसतो. काय माणसं निश्चित गप्पा आणतात कारण अब्दुल साहेब बेनके मात्र काम करतो. या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार स्टेजवर असलेले सगळे मान्यवर अगदी आज अब्दुल साहेबांनी एवढं अक्कमावर खाली घातलं. शेवटी अजून आणि तळेश्वर राहिली ते 400 महिला होत्या. आमदार साहेब तुमची एवढी आठवण करायला आले होते म्हणजे भावकी म्हणला तर तिकडे कार्यक्रम आहे ते तिकडे गेले. या ठिकाणी मी खरं तर पहिल्या प्रथम माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या भावकीचं जर भांडण झालं नसतं तर अब्दुल साहेब बेनके आमदार असतं ही चुकी झाली आमची. पण आता चुकी नाही होणार. आता माहिती सांगितलंय की मी काम करल फक्त अब्दुल साहेब बेनके साहेबांसाठी. काम करणारा माणूस आता काय झालं टाळीत कावळा सापडला. जुनी म्हणे ना टाळी वाजवायला गेल्यानंतर कावळाच मिळाला. टाळीत कावळा सापडला. दोघांचा भांडण आणि तिसरा झाला. विचार करा तुतारीची मतं किती माझी मतं किती उभाटाचं मतं म्हणजे ही सगळी जर मतं बघायची. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की आपण असं की 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या मिळात आपली मते. पण त्यांना हे बघा पडलेला आमदार बघा आणि निवडून आलेला बघा कामाची पद्धत. सकाळीपासून आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका. आज तुमच्या मागे आज मी इथं पाहिलं गावकऱ्यांनी सांगितलं 25 कोटीची कामं खेळे एका गावामध्ये मावळामध्ये प्रत्येक गावात आमदार साहेबांचे काम आहे. शुभम भाऊ त्याला ताकदीने गेलं खुशी हे बघा आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. वादा कधी येतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादा आला. आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. आता अजिबात शंका. या ठिकाणी मी आदरणीय माझे राष्ट्रीय गुरु आदरणीय वल्लभसाहेब बेनके साहेब यांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला. त्यांना आमदार करण्यामध्ये खालीचा वाटा परंतु चूक होऊन देणे गेले. जीवनामध्ये चूक होते परंतु इथून पुढच्या भविष्य काळामध्ये पत्रकार मित्रांनो संदीप भाऊ मी खुशी बोलतो का शिंदे साहेब जबाबदारीने बोलतो. 29ला 2029ला अतुल साहेब बेनकेंना आमदार करणार म्हणजे करणार. वादाचा शब्द खुशी आणि आजी दादाला सांगितले देवराम परत येडवाणी केला तर फेकतच लागले. म्हणलं दादा आता नाही आता अजिबात नाही शंकाच नाही. आता मला काय सगळे माहिती बघणारे आंघोळ बघणारे आणि मी खुशी मी आता प्रवक्ता होणारे. प्रवक्ता पळून गेले. अरे तुम्हाला अतुल शेट्टी काय कमी केलं. तुम्ही दुसऱ्यावर टीका करता आणि तुम्ही रात्री 1:30 वाजता पक्ष बदलता. तुमच्या बापाने पाहिजे अंधारात पुढे फिरत असतो का. अरे तुम्हाला माझं चाय नाव आहे. या ठिकाणी अतुल साहेब बेनकेंना खरं तर बेनके साहेबांची शिकवण आहे आणि म्हणून मी एकदा ठरवलं मी बेनके साहेबांच्या टायमाला आवाहन केलं जोपर्यंत बेनके साहेब आमदार होणार नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही असा आवाहन केला. जयच आमदार झाले दाढी केली. त्याचा आता अजून त्याच्या टायमाला मी गोष्ट करीन पण आता मला वरून दाडपणे आधी मला जर आता काय मी दाढी केला त्या दावला मला फटकावून घाली. त्याच्यामुळे आता तसं काय नाही कारण मी 5 वर्ष पाहिजे 4 पाहिजे जिल्हा परिषद हे बेकार घाबरे हो.
माहित नाही, कारण 5 वर्ष माझी अशी विनाकारण गेली. मी याचा बघायचं अंकुश आमले 5 कोटी, मोहित आम्हाला 6 कोटी आणि मी किती फक्त 8 लाख. मी म्हणलं आता काय करावं, मला म्हणलं तुम्हाला तिकीट आहे, तुम्ही काही इकडे जाऊ नका. आता मी म्हणलं अरे मी गेलो शिवसेनेत, आम्हाला म्हणतो तुम्हाला जायचं ना, आम्ही येत नाही, आम्ही वेगळे कुटुंबाला सोडत नाही. माई आली नाही आणि आम्हाला आली नाही, मी एकटाच हिना कारण खुशी एवढा पस्तावा झाला. जिल्हा परिषद निवडून आलो, 5 वर्षामध्ये 5 रुपयाच्या कामाला जिल्हा परिषद अजितदादा देणार. अजितदादा म्हणतात त्यांना, ते अर्थमंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि कोणी काही वेळा केला, कोणी काही निर्णय घेतली तरी पुणे जिल्हा परिषद हे अजितदादा पवारांच्या ताब्यात राहिले. तेव्हा माहित आहे काय करू नको, तू आता तुमचे दिसून पाहिजे आम्ही भावकी खुशी त्याच्यामुळे निधीला कमी नाही. आणि ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार नाही ना त्या तालुक्यामध्ये अजितदादा दुग्ध माप देते. दुग्ध माप लगेच नाही सांगायचे काय करतो, दादाची ताकद आहे. आणि बघा ना तुम्ही बाकीचे आमदार बघा, आपल्या अतुलचे बघा किती काम आहेत. एवढी कामं आता 1.5 वर्षामध्ये झाडे सरपंच, दगडू मडके सरपंच तांबे, बाळूमाची 1.5 वर्ष व्हायला आपल्या आमदाराला. मावळामध्ये 2 याद्या वाचल्या, 2 याद्यामध्ये 2 रुपयाचे काम नाही, 2 रुपयाचे नाही. एक काम टाका चालू आमदाराचा आणि 1 लाख रुपये मिळवा रोज, कामच नाही. अरे या मंडपामध्ये येतील आता 2-4 दिवसांना हिचा अपडेट घेत होती. अरे मंडप आहे आमचा, खाली बंद ताडपत्र आहे आमच्या, गाव आहे आमचा आणि तुमच्या व्हायकल ठिका फक्त शायनिंग ओ बी अच्छा नो बी अच्छा. अरे पण हे गावात मेन त्यांचं आहे. मला बरेचशा कार्यकर्त्यांचं मिळालं, बरं सरपंच उपसरपंच फकडे मारले ना पहिलवान गडी नावामुळे हाय मा दुसरा आमोल गडी एकदा ऐक 2दा ऐक, जर का गडी गरम झाला एका खुर्चीत झाली अशी ताकदी पुढे कोण नाही, ताकदी पुढे पैसा नाही. शेवटी ताकद मी काम पाहिलं बुलेटवर मला घेऊन गडी फिरत होता, ठोक 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 काय बुलेटचा आवाज नाही, कारण बुलेट चालवायला मला खंडू पाटलाने शिकवली. खामगावची खंडू पाटील पहिली बुलेट मावळपट्ट्यामध्ये खंडू पाटलाने आणली एलजी आणि तीच एलजी मी नंतर घेतली. म्हणजे अतुल भाऊ आपली मैत्री एलटीची, पण एलटीची मैत्री ना इथं मतदान असलं पाहिजे ना, खुशी 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 निघतात. तुम्हाला मी सांगतो ती वर आली का म्हणतात खाली आला काहीच नाही, आणि खाली आली का म्हणतात वर आला काहीच नाही. माझा उद्दिष्ट आहे 25,000 मतदान झालं, त्यांना 5,000च्या आतच, 5,000च्या आत त्यांचा विश्वास करायचा. आता इथं गुलाबाची फुलं एवढी उतरल्यात आणि मीटर रुपये लागत होतो, मी डान्स केला असता. ते तांब्यावाले माझे मित्र आहेत, सगळे तांब्यावाले माझे मित्र आहेत. सुरेश काळे सुद्धा माझा भाव आहे. शेवटी सुखात दुःखात त्यांना दुःख ते मला दुःख आहे. मी सुरेश भाऊन आम्ही एकत्र फिरणार आहे. मित्रांनो ही पोरं आहेत ना 4-4, 5-5 तांबे मला मी सांगितलं निरोप हो 5 वर येतात. त्याच्यामुळं आता आपल्याला फक्त काळजी घेतली यायचे. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मंदिराच्या समोर मी ताकद लावणार आहे. तुम्ही विरोधाकडे किती लावल्या ताकद आपणही वागत. आपली ताकद म्हणजे अतुलची ताकद आहे. यांना माझं स्वप्न आहे काही 5,000च्या आत आली का यांचा डिपॉझिट जप्त झाला. बरं हे काय करतात, ही सगळी पिढ्या खाणार आहे. माझ्यावर टीका करतात ना, संजय भाऊ टीका करायला कॅमेरा बंद करायला ना, तू मोकर मला सध्या देतो. पण ते षडयंत्र देतात, पाणी लागून पिती नाही, कशीच पिते, कशीच पिते. याला आम्ही त्या लागणारा गेला 8 रुपयाला तिथं मी दारू पिली, येणे इड्यावर नाही सिगरेट
काय डुटेचं सभा म्हणलं नाही हा सभा म्हणलं काय डुटेच आहे का नाव टाकलं बघा होता एवढं सगळं आहे काय म्हणजे कामाला आतून साठी आणि या बाबा नाव टाकायचं आणि मी जिल्हा परिषद मी ऐकायला बसलो अरे आमचा भाषण काहीच नाही या बाबामुळेच करू जायचं जिल्हा परिषद आता समजा आमदार साहेबांचं नाव ठीक आहे 2 नंबर नाव करते पाहिजे जिल्हा परिषद सदस्य मग तुला जर तुला नाव टाकायचे ना तू डेअरीचा एखादा हाफिज बाग एखादा कॅन डेअरीचा त्याच्यावर नाव टाक ना भाऊ जावले डेअरीची सप्रम अरे तुला जिल्हा परिषद केली तुला पंचायत समिती केली तुला दूध संघाचा उपाध्यक्ष केला आणि तू पळून गेला आता पळायचं नाही हे बघा तुझी जिथं जिथे नाव आहेत ना तेवढी आम्ही घुटणार कारण हे सभामध्ये आमदार फंडातून आहे जिल्हा परिषदच्या फंडातून आहे टुटेरीतून नाही मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो अजूनही भाऊ देवाडे साहेब तुम्ही अजून घरात बसा अजून जगत माफी मागा आणि परत राष्ट्रवादी द्या येतो का नाही माहित नाही काल मला पाहिला रामचंद्र शब्द होता आता लपत लपत कळाला लपत त्याचा नाव कोण बंडू उतरे काय क्वालिटी हो जाऊ त्यांचे बोलले का पत्रकार मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे हे जेवढे मला जास्त टीका करतील तेवढं जास्त भेटी कर राजकारणात अतुलचे तुम्ही घाबरायचे नाही हे अले बाबा 40 वर गेलेत ना हे 40 जाऊ द्या मी तुम्हाला 5 वर्षामध्ये 40,000 आणि फिकीर नाही करायची नांगरेगुंजी सारखा 75 वर्षाचा मतदार फॉर्म भरतानाच होते फॉर्म भरताना नांगरेगुंजी जागा 7 तारखेला मला ना डान्स असं नाही कपडे काढून दंड ठोकणार जांगवर जाय नाव नाही तुझं हे बघा पत्रकार मित्रांनो इथं बोलतोय आणि आता आयावाने देत ना म्हणून बोलतोय बघ तुम्ही मी बिचकत नाही बोलत आणि म्हणून अमोल भाऊ तुम्ही सरपंच आहे तुम्हाला तालुक्यात उपाध्यक्ष केला आपण चटणी तुम्ही भक्कम आहेत तिकडे देवळाला मनाच्या गेलाय खामगाव या हे गाव असे काही विकासाला मत देणार आहे आता सभामंडपाचे रस्ते असतील शुभम भाऊ तू काळजी करू नको तुला आता माहित आहे 2 कामे जास्ती देणार फक्त आता आपण सगळे मिळून अतुल शेटला ताकद द्यायची काय होतंय शुभम भाऊ तुम्ही तिकडं मी इकडं आपल्या वडिलांमध्ये काय होतं यांचं काय टाळी तवाचा फुटतो ते होऊ द्यायचं नाही आता आपण एकच विचार करायचा फक्त आणि फक्त काम करणारा आमदार अतुल शेट आमदार आणि त्याला घाबरायचं मेलेला बघून पुढे ऐकलं घाबरायचं काही घाबरायचं नाही आणि म्हणून नाही गौजी तुम्ही काय अक्की पाहू तुझ्यासारखं म्हणून मेल सेवून झाला अरे अतुल शेटचं नाव तुला गाडी झोपला बारी झाली भाऊ एकदा अतुल शेट्टी ठरवलं काय माहित आहे अतुल शेठ तुझे सासरे आहेत बरं का बेडके साहेबांचा मी 4था मुलगा होतो मी मगाशीच माफी मागितले तुम्हाला मी जाहीरपणे इथं मंदिरात मला सांगतोय पत्रकारांच्या समोर की ज्याच्या शब्दात बदल त्याच्या पापात बदल आता इथे पुढे सगळ्यांनी शेठच्या मागेला पत्रकार मित्रांनो मी फक्त आणि फक्त जसं बेंटे साहेबांना आमदार केलं तसं अतुल शेटला आमदार केल्याशिवाय 2029ला हे आदिवासी वादळ शांत बसणार नाही असा शब्द देतो आणि निश्चितपणे अतुल शेटचं भाषण ऐकायचे पत्रकार मित्रांनो हे सगळे लावा का चिंतू नको काही करू नका हे जे पळून गेले तर पळून ही अशी पळणार आहेत ना एकदा पडले का मग ते अतुल शेट येतील त्यांना मी चालतो अजिंक्य माझा मित्र आहे मी अजिंक्य भाऊ 2 वेळा घेतो अजिंक्य भाऊ तुम्ही खाली उभं राहा तुम्ही सभापती व्हा आपण एकच आहे कारण अतुल शेटने आग्रह धरला होता अध्यक्ष आहे अजिंक्यला मला खाली घ्यायचंय तुम्हाला ते ऐकावं लागेल मी
अजिंक्य भाऊच्या घरात बोलतोय, मी गावात बोलतोय. अजिंक्य आधी मी समजलं बाळू आपण थांबवलं होतं, निलेश भाऊ थांबला होता. निलेश भाऊने सांगितलं की अजिंक्यला तिकीट दिली, मी थांबलो. अजिंक्य भाऊ बद्दल दुमत नाही, परंतु अजिंक्य भाऊने शेतचं ऐकलं नाही. त्यांचं फळ त्यांना कोरडे तुडू का उपयोग नाही, तुडू कपडे फुटतील. तुम्ही इकडे सभापती व्हाल. आणि पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आजच सांगतो, या गटामध्ये 2 आणि तिसऱ्या गटामध्ये 3 उमेदवार सभापती पदाचे. बहुमत नसलं तरी सभापती, कारण आरक्षण आहे. आणि म्हणून अश्विनीताई 4-5 दिवस ताई, हे बघा तुमच्यावरती स्वतःला आतून शेटली. आणि समोरच्या सर्व कामगावकरांना सांगतो, ताकद लावा. नशिबाचा मागे खूप बोललो, खुशी बोललो, दिलेला शब्द पक्का. मी मागाशी सांगितलंय अतुलचे आपण भावकी, आता भावकीचं भांडण मिटले. वरतावर तुम्ही घातलाय, खातावर मी घेतलाय. आता बाबतीत काय भांडण नाही, आमच्या भावाची वर झाल्याची. आता आम्हाला काही सांगितलंय, दोघं भाऊ भांडू नका, आनंदाने राहा. म्हणून बांधण जरी असेल ते घेतले असेल तरी सगळं झालंय. परत एकदा मी या ठिकाणी खामगावकरांनी इकडे JCB मध्ये मिरवणूक काढली, मोठा आनंद उत्सव साजरा केला, ढोल ताशे लावून गजर केला. त्याबद्दल परत एकदा खामगावच्या मंडळीचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि परत एकदा सांगतो की आपण घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करायचे. आपले गुण सगळ्यांना आवडेल, मोठ्या माणसावर असतो. आपले गुण